आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत अस्सल चविष्ट कोकणी मसाला। यासाठी लागणाऱ्या तिखट मिरच्या कोणकोणत्या घ्याव्या, त्यानंतर सुगंधी खडे मसाले, त्यांची योग्य प्रमाण, उन्हात वाळवण्याची प्रक्रिया आणि मसाला बारीक करून तयार झालेला खमंग कोकणी मसाला या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। एकदा का हा मसाला तुम्ही बनवून ठेवला की मासे, चिकन, मटण आणि विविध कोकणी पदार्थांची चव इतर कोणत्याही भाज्यांची चव पटीने वाढते। तर मी अशा पद्धतीने दळून डब्यांमध्ये भरून ठेवते आणि त्यावर मी लिहूनही ठेवलेलं होतं, कारण रेग्युलर चटणी वेगळी दळलेली असते, तीही मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल। आणि हा आपला कोकणी मसाला, म्हणून मग मी त्याच्यावरती असं नाव लिहून ठेवून देते। बघा कसला सुंदर कलर आलेला आहे, असा हा कोकणी मसाला तयार झालेला आहे। चला तर मग योग्य मिरचींचं प्रमाण, मसाल्यांचं प्रमाण आपण बघून घेऊयात। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी मिरची आता पाथरीवरून घेऊन आलेली आहे। तर आमच्या नंदुरबारची मिरची अगदी खूप फेमस आहे, खूप दूरपर्यंत ही मिरची लोक इथून घेऊन जातात। तर कलरलाही आणि चवीलाही अगदी उत्तम आमच्या इथे मिरच्या मिळतात। तर हा 1.25 किलोच्या प्रमाणात कोकणी मसाला तयार होणार आहे। तर यासाठी मी 4 प्रकारच्या मिरच्या आणलेल्या आहे। त्या कोणकोणत्या आणलेल्या आहे हेही मी तुम्हाला सांगते। तर बघा, ही इथं घेतलेली आहे संकेश्वरी मिरची। तर ही अर्धा किलो संकेश्वरी मिरची इथे घेतलेली आहे। आता ही मिरची आपल्याला सगळी एकत्रच करायची आहे, पण तुम्हाला मिरची ओळखायला यावी की कोणती मिरची कशी असते, म्हणून मग मी तुम्हाला एक मिरची वेगवेगळ्या ताटात वगैरे असं काढून दाखवणार आहे। तर ही संकेश्वरी मिरची तिखट असते, तर ही अर्धा किलो मी इथे घेतलेली आहे। तर आता बाकीची मिरची मी तुम्हाला दाखवते की कोणकोणती मिरची किती घेतलेली आहे। चला तर मी आता दुसरी मिरची तुम्हाला काढून दाखवते। तर मी इथे 250 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे। या जागेवर तुम्ही काश्मीरी मिरची वापरली तरी चालेल। तर ही मिरची कलरला खूप छान असते आणि रस्साही थोडा छान दाटसर असा होतो। तर बेडगी मिरची दिसायला अशी असते। आता पुढची मिरची बघूया। तर तुम्हाला जर यातली कोणती नाही मिरची मिळाली तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतीही मिरची यात ॲड करू शकता। तर ही आहे गुंटूर मिरची, ही सुद्धा 250 ग्रॅम गुंटूर मिरची मी इथं घेतलेली आहे। तर ती अशी असते, ठीक आहे। आता यानंतर राहिलेली आहे, तर ही खूप स्पायसी आहे। तर मी थोडं तिखट, आमच्याकडे लागतं, तिखट खातात म्हणून ही थोडी तिखट आणलेली आहे। तर या मिरचीला तेजा मिरची किंवा जहरी मिरची असेही बरेच ठिकाणी म्हटलं जातं। तर ही खूप चवीला खूप तिखट स्पायसी मिरची आहे। ही पण 250 ग्रॅम घेतलेली आहे। हिलाही मी मोकळी करून दाखवते। तर ही मिरची वाळत घालण्याच्या अगोदर आता हे काढून झाल्यानंतर नॅपकिनने पुसून घ्या, म्हणजे कोरडी झाल्यावर पुसता येत नाही, तिचा चुरा होतो। पाथरीवर पसरलेली असते किंवा दुकानात मोकळी असते म्हणून पुसून घ्या। तर ही बघा, ही थोडी जास्त तिखट असते, तर हिला सुद्धा मी 250 ग्रॅम घेतलेली आहे। तर आता हे सगळे देठ आहे ना मी काढून घेणार आहे जिथं आहे तिथे, आणि ह्या मिरच्या अगोदर आहे ना मी पुसून घेणार आहे आणि मग त्यांना वाळत घालणार आहे, कारण बारीक करायच्या अगोदर त्याला एकदा ऊन दाखवून द्यायचं। तर बघा, मी पुन्हा एकदा सांगते, अर्धा किलो संकेश्वरी घेतलेली आहे। तर संकेश्वरी ही अशी असते दिसायला, ठीक आहे। तर ही अर्धा किलो, तर ही जशी लोंगी मिरची असते त्याच प्रकारात मी घेतलेली आहे। गुंटूरचाच प्रकार आहे हा पण। तर हा खूप स्पायसी असतो, याला तेजा किंवा जहरी पण असं म्हणतात। त्यानंतर ही आहे बेडगी मिरची। तर मी काश्मीरी मिरची काही आणलेली नाही आहे, तर मी बेडगी मिरची वापरणार आहे, ठीक आहे। तर ही आहे 250 ग्रॅम, आणि ही आहे गुंटूर। तर गुंटूर मिरची आहे ही पण 250 ग्रॅम आहे। तर हा गुंटूरचाच प्रकार आहे। ही फक्त एवढं आहे की ही थोडी कमी तिखट असते आणि ही खूप तिखट असते, त्यामुळे मी हा गुंटूरचाच दुसरा प्रकार घेतलेला आहे। तर हे तिघही 250 ग्रॅम आहे आणि हे अर्धा किलो आहे। तर अशी मी मिरची घेतलेली आहे। चला तर यांना मी आता पुसून घेते आणि मग वाळत घालते उन्हात। तर बघा, या अशा उन्हात मी वाळत घातलेला आहे, खाटीवर मी वाळत घातलेला आहे। तर 2 दिवस मी त्याला छान कडकडीत उन्हात वाळवून घेतले। तर आवाजाने तुम्हाला कळत असेल की छान ती वाळून झालेली आहे। तर आता मसाले बघूया की आता मसाले कोणकोणते लागणार आहेत ते। तर बघा, एवढे आपल्याला मसाले लागणार आहेत। तर कोणकोणते किती मसाले घेतलेले आहेत ते बघूया। बाकीचे मी विकत आणलेले आहे आणि बाकीचे तर आपले नेहमी घरात असतातच,
तर ते मी वजन काट्यावर मोजून घेतलेले आहे आणि बाकीचे दुकानातनं आणलेले आहे. चला तर मग आता आपण बघूया की मसाले 1.25 किलोसाठी मी किती घेतलेले आहेत. तर इथे घेतलेली आहे खसखस. तर खसखस आपल्याला 10 ग्रॅम लागणार आहे. त्यानंतर आहे काळी मिरी. तर काळी मिरीसुद्धा आपल्याला 10 ग्रॅम लागणार आहे. बडीशोप आपल्याला 50 ग्रॅम लागणार आहे. दालचिनीसुद्धा आपल्याला 10 ग्रॅम लागणार आहे. लवंग 10 ग्रॅम लागणार आहे. तेजपत्तासुद्धा आपल्याला 4 ग्रॅम लागणार आहे. तर हळकुंड इथे आपल्याला 40 ग्रॅम लागणार आहे. त्यानंतर हे आहे इथे जायफळ. तर एकच जायफळ आपल्याला लागणार आहे. जायफळ आता त्याचं वजन एकच घ्यायचं नगमध्ये. त्यानंतर आपल्याला चक्रीफूल हे पण 10 ग्रॅम लागणार आहे. तर हे आहे रामपत्री. रामपत्रीसुद्धा आपल्याला 10 ग्रॅम लागणार आहे. तर हे आहे त्रिफळा. तर याला त्रिफळा म्हणतात. तर ते आपल्याला 4 ग्रॅम लागणार आहे. त्याचबरोबर शहाजिरं. तर हे शहाजिरं पण आपल्याला 10 ग्रॅम लागणार आहे. त्यानंतर हे आहे दगडी फूल. तर दगडी फूलसुद्धा आपल्याला 10 ग्रॅम लागणार आहे. आणि ही मोठी वेलची आहे. तर मोठी वेलचीसुद्धा 10 ग्रॅम लागणार आहे. तर इथे घेतलेले आहे धने. तर धने 200 ग्रॅम घ्यायचे आहे. हे इंदुरीकर धने आहे. तर ते आणायचे. त्याचा स्मेल खूप छान येतो. आणि या ठिकाणी आपल्याला हिंगसुद्धा लागणार आहे. शेवटी मसाला भरून झाल्यावर त्यावर हिंग ठेवायचा, म्हणजे मसाला छान टिकतो. तर बघा आता मी सगळं कमी गॅसवर मसाले भाजून घेणार आहे. आता कढई छान गरम केलेली आहे. तर आता हे टाकणार आहे लवंग, मिरे. तर याला छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. फक्त असा खमंग वास येतो तोपर्यंत भाजा, जास्त जाळू नका. आणि हे सगळं मी बिना तेलाचंच भाजणार आहे, कारण काही वेळेला तेल टाकल्याने कडसटपणा येतो. वर्षभर आपल्याला हा पूर्ण मसाला टिकवायचा असतो, मग कडसट वास येतो म्हणून. आता लवंग आणि मिरे भाजून झालेले आहे. तर आता त्रिफळा भाजून घेते. त्यालाही कमी गॅसवरच भाजते. तेलाचा वापर अजिबात करणार नाही आहे. आता हे त्रिफळाही भाजून झालेला आहे. तर यालाही मी आता काढून घेते. त्यानंतर हे नागकेशर आहे. यालाही कमी गॅसवर भाजते. असे सगळेच मसाले आपल्याला आता भाजून घ्यायचे. तर मी आता सगळेच मसाले भाजून घेते. आता चक्रीफूल पण भाजून झालेला आहे. रामपत्री पण आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे. त्यानंतर मोठी वेलची आणि दालचिनी ही सुद्धा मी भाजून घेतलेली आहे. बडीशोपसुद्धा भाजून घेतलेले आहे. असे बरेच मसाले मी भाजताना स्किप केलेले आहे, कारण खूप मोठी व्हिडिओ झाली असती म्हणून ठराविक मसाले दाखवलेले आहे. तर हे जायफळ. तर जायफळसुद्धा आपल्याला असं कुटून भाजायचं आहे. हळकुंड पण आपल्याला कुटूनच भाजायचं आहे. त्यानंतर हे तमालपत्र, तेजपान हे सुद्धा मी तुकडे करून मंद आचेवर भाजून घेतलेले. तर याची पूर्ण लिस्ट, मिरच्या किती घेतल्या आणि मसाले किती घेतलेले आहे याची पूर्ण लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देऊन देईल. आता हा मसाला ज्या दिवशी तुम्ही दळून आणणार त्याच दिवशी याला भाजायचा आहे. याला भाजून ठेवू अजिबात नका. तर इथे फक्त आपल्याला खडे मसालेच भाजायचे आहे. मिरच्या अजिबात भाजायच्या नाही आहे, कारण मिरच्या जेवढ्या भाजणार तेवढा त्याचा रंग काळपट होईल आणि मग तुमचा मसाल्याचा चटणीचा कलरसुद्धा तो काळपट होईल. म्हणून मिरच्या भाजू नका. फक्त मसाले ज्या दिवशी दळणार त्या दिवशी मसाले भाजून आणा आणि पूर्णपणे त्याला गार करून घ्या. आणि मिरच्या आणि मसाले एकत्र करून गिरणीवरून आपल्याला हे दळून आणायचं आहे. तर बघा आता मसाला छान आपला भाजून झाला. याला पूर्णपणे गार करेल. आणि मिरची मी वाळवून पिशवीत तशीच भरून ठेवलेली आहे. हा मसाला पण मी त्याच पिशवीत एकत्र करून घेऊन जाणार आहे. तर बघा मी आता गिरणीवरून हा कोकणी मसाला त्याला दळून आणलेला आहे. तर कलरला सुद्धा तुम्ही बघू शकतात की खूपच छान आलेला आहे, कारण मी मिरची भाजलेली नाही आहे. आणि मी दरवर्षी मिरची भाजत नाही, कारण त्याने कलरमध्ये खूप फरक पडतो आणि त्याचबरोबर चवीतही खूप फरक पडतो. तर सुंदर अशी मिरची तयार झालेली आहे. हिला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायची आहे. तर मी हिला गार करूनच घेतलेली होती. आल्यानंतर मी हिला फक्त पिशवी मोकळी करून घेतलेली होती आणि गार करून घेतलेली होती. जर तुमची मिरची 5-10 किलो प्रमाणात असेल तर त्याला पेपरवर पसरवून तुम्ही गार करून घ्या. आता ही 1 किलोची होती, 1.25 किलोची होती, म्हणून तिला पिशवीतच ठेवली आणि फॅनखाली, आणि 2 तासात ती छान वाळून झालेली आहे. तर मी हिला आता गाळून घेते. तर गाळण्याचं कारण काय हेही मी तुम्हाला सांगते. आता बघा बऱ्यापैकी ही मिरची गाळून झालेली आहे. गार झाल्यावरच गाळा. गरम गरम ती गाळली पण जाणार नाही. आणि गाळताना आहे ना रुमाल बांधून घ्या, म्हणजे खूप ठसका जातो.
तर बघा गाळून झाल्यानंतर इथं आहे खडा. तर हे आला आवाज तुम्हाला. तर असं गिरणीमध्ये ना आपण किती चांगली गिरणी बघितली तरी गिरणीमध्ये हे असे खडे निघतात. कारण आपण मिरची तर निवडून स्वच्छ करून नेलेली असते, खडे मसालेसुद्धा आपण निवडूनच सगळे भाजतो, मग खडा कसं काय निघतो? तर हा गिरणीमध्ये खडे असतात. ते ठोक टाक करून शेवटची मिरची पावडर काढतात ना, त्यावेळेला ते निघतं. तर बरेच जण मिरची दळायला येतात, त्यामुळे कोणाचा ना कोणाचा तो अडकून असतो, तर मग ते अशा पद्धतीने निघतात. म्हणून मी पूर्ण मिरची गाळून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही मिरची गाळूनच भरा. तर बघा सुंदर असा त्याला कलर तयार झालेला आहे आणि मिरची आता गाळून त्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून एकत्र करेल, कारण मसाला आणि मिरची व्यवस्थित मिक्स व्हायला हवेत. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करेल आणि त्यांना असं व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवेल. तर खूप छान स्मेल येतो आहे मसाल्यांचा आणि कलर देखील खूप छान आलेला आहे. तर जराही कुठेतरी तुम्हाला ही मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर पुढची रेसिपी मिरची पावडर कसं बनवायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मी डब्यांवर टाकलं आहे मसाला चटणी, कारण ही मसाला चटणी म्हणजे तुम्ही भाजीमध्ये कोणताही मसाल्याचा वापर करायची गरज नाही. फक्त ही चटणीचा मसाला तुम्ही वापरा, किंवा खिचडी बनवताय तर खिचडीमध्ये सुद्धा डायरेक्ट हाच मसाला वापरा, कोणताही एक्स्ट्रा मसाला टाकायची गरज नाही आहे. सगळं याच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही चिकन बनवा, व्हेजच्या भाज्या बनवा तरीही चालणार आहे. चिकनच्या भाज्या तर खूप छान लागतात, म्हणजे चव खूप छान येते भाज्यांना आणि कलर तर खूप लालसर मस्त असं येतो. तर याची हा मसाला वापरून मी लवकरच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. तर इथे ना असे हिंगाचे खडे ठेवून घ्यायचे, म्हणजे मग मसाल्याला स्मेल पण राहतो आणि टिकतो असं म्हणतात, म्हणून मग हिंगाचे खडे इथे ठेवून घ्यायचे आहे. तर असे 2 डबे माझे इथे भरलेले आहेत 1.25 किलोच्या प्रमाणात, आणि ही साधी मिरची आहे. तर तिथं पण मग मी असं चटणी असं सील लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला ओळखायला सोपं जातं, कारण कलर तर सेमच आहेत, फक्त चवीत फरक आहे. तर बघा सुंदर अशी कोकणी मसाला तयार झालेला आहे. तर पुन्हा एकदा सांगते, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.